5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर होती असं ते म्हणाले। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागामध्ये पोलीस निरीक्षक होते। मागील काही दिवसांपासून त्यांना निलंबित करण्यात आले। त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले आहेत। आता वाल्मिक कराड याच्या एन्काउंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सातत्याने चर्चेत आहे आणि त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे, आरोपी नंबर 1 आहे वाल्मिक कराड, त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा दावा करण्यात आलेला आहे की मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती आणि हा दावा केलेला आहे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी। एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर होती असं ते म्हणाले। खरं तर रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागामध्ये पोलीस निरीक्षक होते आणि त्यांनी अशा पद्धतीचा दावा केलाय। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता माझी तब्येत एकदम थंडणीत झालेली आहे। आता मी आलेलो आहे माझ्या रूमवरती आणि आताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि SIT बसवा। तर मित्रांनो, आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचंय। तर पहिले तर SIT बसून काही उपयोग होणार नाही। बसवायचंच असेल तर केंद्राची कुठली तरी SIT बसवा, तर ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल। तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला, म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत। तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर, तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही। पण मित्रांनो, एन्काउंटर कसा, आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो। तर ते अशी टीम येते, एक जशी 4 लोकांची टीम आलेली। पहिले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी, आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं। मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक, आणि मग त्या ठिकाणी जातात। ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात। तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात। लमसम अमाऊंट देऊन टाकतात, 5 करोड 10 करोड 20 करोड 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत, आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचंच सरकार आहे, आमचंच सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात मित्रांनो। आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणतात। आता मला सांगा, एक जो त्या आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये, आणि तुम्हाला माहिती नाही, एक बागदोड असते, बागदोड म्हणजे दोरखंड असतो, दोरीनं असं बांधलेलं असतं हात, पूर्ण हात आणि पाय। तर मित्रांनो, अक्षय शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं? एवढं जर हातकडी आहे आणि जर बागदोड आहे, दोरखंड बांधलेला आहे, तर किती बोगस एन्काउंटर होता। आणि याच्यामध्ये जर तर अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावरनं पोस्ट केलेला आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विकास माने। विकास, हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे आणि नक्की काय काय दावे करण्यात आले त्याच्यात? हा जो व्हिडिओ आपण पाहतो हा अवघ्या 3 दिवसांचा व्हिडिओ आहे। रणजित कासले हे बीडच्या पोलीस दलामध्ये कार्यरत होते आणि त्यांचं निलंबन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। मात्र निलंबनाच्या नंतर अनेक नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते त्यांच्या सोशल माध्यमावरती व्हायरल करत असतात आणि अशामध्येच आता एक महत्त्वाचा आणि अतिशय खळबळजनक असा हा व्हिडिओ म्हणता येईल, कारण की या व्हिडिओमध्ये त्यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची मला ऑफर होती असं थेट म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओनंतर सध्या बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे। केवळ वाल्मिक कराड नाही तर इतर जे काही आरोपी असतील त्यांचा एन्काउंटर नेमक्या कशा पद्धतीने पोलीस दलामध्ये केला जातो असा दावा जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि यासाठी 5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींपर्यंतची जे काही पैसे जे आहेत ते दिले जातात असं देखील या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणण्यात आलेलं आहे। जे सायबर विभाग आहे पोलीस दलातला बीडमधला
त्याच विभागामध्ये रणजित कासले हे काही वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत होते आणि असं असताना त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो निलंबित झाल्याच्या नंतर त्यांनी व्हायरल केलेला आहे आणि आता या व्हिडिओची नेमकी काय नेमकं सत्यता आहे हे निश्चितच समोर येणार आहे. पूर्वी धन्यवाद विकास, आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर अशा पद्धतीचा व्हिडिओ समोर येतोय. अर्थात याची तथ्यता काय आहे ते अर्थातच नंतर कळेल. यानंतर महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. पाहुयात बातम्यांचं अर्धशतक.